तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा दिवस आहे कोकणमधला दुसरा दिवस आणि आज आपण चाललो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तर चला दाखवतो तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला. चला काय करायला लागलंय? हाय कर रे, हाय कर. कसं वाटलं मग? नाही काय मग कसं वाटलं मालवणमध्ये? खूपच छान, सगळीकडे सौंदर्य असं झालेलं आहे, हिरवागार सौंदर्य. काय आपलं काय प्रतिक्रिया आहे? आपली प्रतिक्रिया माझ्या सध्या काय ना प्रतिक्रिया सध्या फोकस किल्ल्यावरती जाण्याचा. किल्ला आपल्याला एक्सप्लोर करायचे मी. त्यानंतर तिथे ऍक्टिव्हिटी पण आहेत. करायची ती इच्छा आहे, बघू स्कुबा डायव्हिंग करायची इच्छा आहे. पण आता आपले ऑल्टन बघू टाइम. गणेश, तुझं मत? काही नाही, एकदम आता चाललोय किल्ल्यावर. त्याच्यानंतर मग बाकी काय असेल तर इकडे बघू ऍक्टिव्हिटी काय आहेत त्या. काय बोलायचंय का? कसं वाटलं मालवण ही मध्ये? माझी आंटी आहे आणि खूप छान होता मालवणचा आमचा प्रवास. आणि आंटीने खूप छान चहाची एक ट्रिप दिली आम्हाला, जी एकदम मस्त होती. ठीक आहे, हो हसीन कट करा. कसं वाटलं मग तुला मालवणचा प्रवास? मालवणचा प्रवास एकदम भारी. इथं आल्यानंतर पोराला धुवून येत आमच्या बायकांनी तिला पाठी घेऊन घेतलं बघ, टॉवेल घालून. हे लग्न झाल्यानंतर पोरा असं हे असं आलं असतं या खांद्यावर. बरं, हे तुमचं लग्न झालं नाही, सुखात आहे बाबा तुम्ही. या बाबा सुखात आहे तुम्ही, टेन्शन नाही. ए बाबा नीट जा. बघितलं, जाऊ नको. हे सगळं असं घ्यायला हे लागतं. असे घेलं तुम्ही. बघितलं काय काय गॉगल घालून काय करते या पोरांना. चला, आपल्याला बोटीमध्ये बसायचे. चला मग. बघू पहिला आपण. इकडे बोटीचं तिकीट काढतात का नाही? सिंधुदुर्ग किल्ला हा पहिला जलदुर्ग जो महाराजांनी बांधलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी. तर मित्रांनो, आपल्याला तिथं तिकीट काढायचे. ती एरिया दिसते ना, तिथं तिकीट काढायचे. तिथून आपल्याला फेरी बोट भेटतील. त्या बोटमधून आपण तिथे किल्ल्यावर पोहोचू. चला मग. मस्त महाराष्ट्र गीत लागलेलं आहे इथं. आणि तिथून ती गर्दी दिसते ना, तिथे आपल्याला तिकीट भेटतात. पर पर्सन 100 रुपये. बघू किती प्राइस आहे. इथं बोर्ड चार्ट लिहिलेलं आहे. तर फुल तिकीट 100 रुपयाला, हाफ तिकीट 50 रुपये. इथं कॅश लागते. हा, कॅश पेमेंट येते.
आता हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. जेव्हा आपण किल्ल्याच्या जवळ येतो ना, आपण जंजिरा किल्ला बघितला असेल सेम तसाच आहे हा. म्हणजे जेव्हा आपण किल्ल्याजवळ येतो ना तेव्हा मुख्य द्वार आपल्याला दिसतो. तर मित्रांनो, आपल्याला या किल्ल्याची जेवढी माहिती आपल्याला कलेक्ट करता येईल ना तेवढी आपण कलेक्ट करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, तुम्हाला 1 तासामध्ये हा किल्ला सैर करायचा असतो. पोचलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की अजूनपर्यंत हा मुख्यद्वार आपल्याला नाही. हा मुख्यद्वार नाही. त्याच्या आतमध्ये आपण गेलो ना की तेव्हा मुख्यद्वार आपल्याला दिसतो. हा दरवाजा इथे आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. मुख्य दरवाजाच्या अगदी समोरच हनुमंताची मूर्ती आहे. जय बजरंगबली. आणि ही सैनिकांना राहण्यासाठी इथे जे सैनिक पहारा देत असत त्यांच्यासाठी ही बसण्याची व्यवस्था. इथे एक तोफ आहे. मुख्य दारातून आपण आतमध्ये प्रवेश केला की अजून एक तुम्हाला मंदिर दिसेल. हा छोटासा मला तो वाटते समाधी आहे पण इथे नाव नाही लिहिलंय कोणाची समाधी. देव ओके देऊल आहे इथे लिहिलेलं आहे शिलालेख. आणि इथे माहिती दिलेली आहे किल्ल्यासाठी फिरण्याच्या कोणत्या कोणत्या जागा आहेत. शिवराजेश्वर मंदिर आहे इथे या किल्ल्यावर. शिवकालीन वस्तूचे म्युझियम पण आहे इकडे. आणि भुयारी मार्ग आहे इकडे. गोड पाण्याची विहिरी, निशाणी काठी बुरुज, श्री भवानी माता मंदिर. तर आपण सध्या इकडे जाऊ या रस्त्याने. हे सैनिकांना पहारा देण्यासाठी मुख्य दरवाजाचे रक्षण करण्यासाठी हा पॅच बनवलेला आहे. बुरुज हा बुरुज जो मुख्य दरवाजा आहे दाखवतो तुम्हाला. इथून येणाऱ्या शत्रूवर पहारा ठेवण्यासाठी, हल्ला करण्यासाठी. तुम्ही बघू शकता किल्ल्याचा आकार खूप मोठा आहे. पाहू शकता तुम्ही आकार हा किल्ल्याचा. चला पुढे
पुढे जाऊ आपण. या किल्ल्याची तटबंदी पाहू शकतो तुम्ही. अजूनही सुरक्षित आहे तशी. आणि या ऍक्टिव्हिटीज इथे होतात. तर मित्रांनो, आपण तटबंदीवरून चालत चालत पुढे आलो ना की आपल्याला एक छोटासा हा तलाव आहे. तिथे गोडे पाण्याचा तलाव आहे असं बोलतात, तर माहिती नाही असेल त्यामुळे किल्ल्यावर आपल्याला महाराजांचे ठसे कुठे आहेत ते बघायचे आहेत. नाही माहिती ते, मी ते रील्स मध्ये बघितले आहेत. बघू आपण कुठे आहे. आणि एक मंदिर आहे इथं बोलतात. राजेश, तुला माहिती आहे कशासाठी गेल्यात? इथे एक आहे, तिथे एक मशाल आहे. लावायला, काय बोलते? मशाली लावायला, आगीच्या मशाल लावायला. मशाल्यासाठी पण मशाल्यासाठी खालती पण त्याला काही हा, मग ते स्टेट येईल ना. सिंगल असेल तर वाऱ्यामध्ये असा होईल. तिथं पण आहे. हे मंदिर आहे शिवराजेश्वर. हे कधी बांधले? इथे 1906 ते 1907 मध्ये. तर मित्रांनो, आपण म्युझियम मध्ये आलो आहोत. देवघरातील पूजेचं साहित्य ते महाराजांच्या काळातील हे देवघराच्या पूजेचं साहित्य. ही घंटा, घंटी, हे आरतीची साहित्य, हे समई, वालोपासून बनवलेली समुद्राची बाजू आहे ना, त्यापासून वरती वरती बनवलेली आहे. हत्यार क्रेन, नगारा, शहाजी महाराजांचे चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. शिवनेरी किल्ला. हे बघा, तोपेचे गोले, तोप आहे आणि त्याचे गोले अशा प्रकारे तोपेचे गोले असतात. ही तोप, ही छोटी तोप, आणि इथे ना तोपेचे विविध प्रकार दिले आहेत. हे बघा झाली. इथे सरदारांच्या पगड्या आहेत. वाघ नखे बघा, सॅम्पल आहे ते वाघ नखे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं म्युझियम तर झालं आहे बघून. आता आपण त्या व्यक्तीला विचारलं आहे तिथे म्युझियममध्ये तिकीट वगैरे होतं ना, ते बोलले की जर मुख्य दरवाजातून तुम्ही आतमध्ये प्रवेश केला ना की डाव्या साईडला तुम्हाला उजव्या साईडला ना शैलेश, उजव्या साईडला तुम्हाला महाराजांचे ठसे आणि म्हणजे ठसे आहेत तिथे, ते बघू शकतो मी तिथे. तुम्हाला इथे हाताचा पंजा दिसत असेल, हा महाराजांचा ठसा आहे. तर अशा प्रकारे आपला गड सर झालेला आहे. एक सर करून झाला. वाटला का नाही? मस्त वाटला, खूप छान वाटलं आम्हाला. थोडंसं जमलो म्हणजे खूपच जमलो. त्याच्याबरोबर तटबंदी खूप मोठी होती याची, दमाला झाला. चला बाय.